नमस्कार. राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. ज्या देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता 8वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर पुन्हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. आता कशाचे 2,000 रुपये जमा होणार तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्या पाठोपाठ आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता सरकार देखील शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकरी बांधवांनो, एकंदरीत जर विचार केला तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला आणि 9वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती वाटप करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे शेतकरी बांधवांनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता शेतकरी बांधवांची नाराजी पाहता सरकारने नाराजी दूर करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वाच हप्ता नव्हे, पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता पीक विम्याबद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला देखील माहीतच असेल की राज्य सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती. खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई दिली जाईल आणि हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा दिला जाईल, अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केली होती. आणि सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे. आता एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, आता मार्च महिन्याचा जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये 13 मार्च या दिवशी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले. त्यानंतर 25 मार्च या दिवशी 2,000 रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे जमा झाले आणि त्यानंतर आता 9वा हप्ता 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि त्यानंतर आता पीक विमा रक्कम देखील जमा होणार आहे. तर पीक विम्याचे किती तर 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत. म्हणजेच की आता तुमच्या खात्यावरती 2 योजनांचे सलग पैसे जमा होतील. कोणत्या 2 योजना तर एक आहे नमो शेतकरी योजना, तर दुसरी कोणती योजना आहे तर दुसरी योजना आहे पीक विमा योजना. या 2 योजनांचे पैसे आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा होतील. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये अशा पद्धतीने आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता पैसे तर जमा होणार हे तर समजलं, परंतु नेमकी पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आणि या दोन्ही योजनांच्या लाभासाठी तुम्हाला शेतकरी बांधवांनो कोणती कामे करावी लागणार का, तर या सर्व प्रश्नांचे उत्तरे जाणून घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण सविस्तर बघणार आहोत. म्हणजेच की तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीक विम्याचे देखील 17,500 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, याबद्दलची सविस्तर आणि सर्व काय माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,500 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, तर त्याकरिता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की सेट करा. तर आता चला पाहूया सविस्तरपणे अपडेट. तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार आणि पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, अशी जे शेतकरी बांधव प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार
हे पाहूयात आणि त्यानंतर आपण पीक विम्याचे 17,500 रुपये तुमच्या देखील खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी बांधवांनो, आपल्याला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याकडे वळण्याआधी 8व्या हप्त्याचं गणित समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील माहीतच असेल की 8व्या हप्त्यासाठी मंजुरी जानेवारी महिन्यामध्येच मिळाली होती, पण प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला मार्च महिना उजेडला. म्हणजेच की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. आज ही शेतकरी काही म्हणत आहेत की आम्हाला नमोचा हप्ता जमा झालाय, पण हा हप्ता नेमकी कितवा आहे? अनेक शेतकरी बांधवांना वाटतंय की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा झाला, पण तसं नाहीये. 31 मार्च पर्यंत जे पैसे जमा झाले तो खरं तर शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ताच होता. ज्या शेतकरी बांधवांचे काही तांत्रिक प्रश्न होते त्यांचे प्रश्न सुटल्यानंतर त्यांना हे पैसे मिळत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला नुकतेच 2,000 रुपये प्राप्त झाले असतील तर तो नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता नसून 8वा हप्ता आलेला आहे, हे देखील लक्षात घ्या. बघा, आता सोप्या भाषेमध्ये सांगतो की बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटत होतं नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आमच्या खात्यावरती 9वा हप्ता जमा झाला, पण लक्षात घ्या नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे. खरं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देण्याची हीच खरी वेळ आहे, परंतु नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी विलंब झाला होता आणि जो हप्ता जमा झाला आहे तो 8वा हप्ता जमा झालेला आहे. साधारणतः 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असून आता लगेच 9व्या हप्त्याचे देखील तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये जमा होणार आहेत. हे देखील लक्षात घेणं शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आता आपण शेतकरी बांधवांनो मुख्य विषयाकडे येऊया. नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो याचं सरळ उत्तर आहे, आता ज्यांना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा लाभ मिळतो तर अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होत असतो. आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये जमा होणार हे आपण आता लगेच बघूया. तर लक्षात घ्या, नुकताच PM किसान योजनेचा 22वा हप्ता वितरित करण्यामध्ये आला आहे. PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती कधी जमा झाला तर 13 मार्च या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला. आता नियम काय सांगतो तर बघा, नियम असा आहे की जे शेतकरी बांधव PM किसान योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत तर तेच शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत. जर तुम्हाला 22वा हप्ता मिळालेला असेल तर तुमचा 9वा हप्ता निश्चित आहे. जर तुम्हाला 22व्या हप्त्यात काही अडचण आली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यापासून मुकावे लागू शकते. त्यामुळे तुमचं स्टेटस चेक करणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला शेतकरी बांधवांनो नक्कीच समजलं असेल. आता तुम्हाला हे तर माहीत झालं कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार, किती हेक्टरी प्रमाणे पीक विमा जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांना किती रुपयाचा हप्ता दिला जाणार हे तुम्हाला पूर्णपणे समजलं. नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे म्हणजेच की तुमच्या खात्यावरती 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहेत हे तर तुम्हाला स्पष्टपणे समजलं. परंतु हे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत, कोणत्या तालुक्यामध्ये जमा होणार आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे, किती वाजेपर्यंत जमा होणार आहेत, आता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी फक्त आता शेतकरी बांधवांनो 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर आता पहा शेतकरी बांधवांनो, आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी पाहूया. तर शेतकरी बांधवांनो पहा, आता नंबर 1 वरती आहे कोल्हापूर. कोल्हापूर मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला हेक्टरी प्रमाणे 17,500 रुपये पीक विम्याचे मिळतील. त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांना दिले जाणार आहेत. त्यानंतर शेतकरी बांधवांनो नंबर 2 वरती आहे जळगाव. जळगाव मधील शेतकरी असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला देखील PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळालेला असेल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला सुद्धा जळगाव
जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. त्याचबरोबर पीक विम्याचे देखील 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे जमा होणार आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोच्या पण पीक विम्याचे पण पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे. त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार आहे. त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीक विम्याचे 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे पीक विमा देखील जमा होणार आहे. सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा आणि नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होणार आहेत. तर या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत. त्याकरिता शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.